जय महाराष्ट्र. मागच्या काही दिवसात खूपशा घडामोडी महाराष्ट्र राज्यात झाल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची एरोप्लेन अपघातात मृत्यू झाली आणि त्याच्यानंतरच त्यांच्या धर्मपत्नींना महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान प्राप्त झाला. हे तर झालं अजित पवारांच्याबद्दल. पण त्या बॉडीगार्डचं काय, त्या मुलीचं काय जी त्या प्लेनमध्ये एअर स्टुअर्डचं काम करत होती, त्या 2 पायलटचं काय. आता हे सगळेजण एका प्रायव्हेट म्हणजेच खाजगी विमान कंपनीत फ्लाय करत होते. त्या खाजगी विमान कंपनीच्या मालकाचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्यांनी सरळ हात वरती केले आणि तो बोलला की मला तर माहिती नाही, मी तिकडे नव्हतो, काय झालं ते मला जांच करायला लागेल. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेलेत आणि त्या खाजगी विमान कंपन्याच्या मालकाचं नाव कुठेही न्यूजमध्ये नाही आहे. एखादी त्याची इंटरव्ह्यूज मी पाहिली, त्याच्यानंतर त्याचा कुठेही उल्लेख झाला नाही. पवार कुटुंबीय किंवा अजित पवार असेल, अजून कधी नेता मंडळी असेल, त्यांनी अफाट पैसा असतो त्यांच्याकडे. ते नाही म्हणता 7 ते 8 पुष्टे घरात बसून खातील एवढा पैसा आहे त्यांच्याकडे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मी त्यांच्याबद्दल काही चुकीचं नाही बोलत आहे. पण मी असं बोलतो की त्या बाकीच्या 4 जणांचं काय. आपल्या घरातला जेव्हा कमवता व्यक्ती जातो तेव्हा पूर्ण घरावर काय परिस्थिती होते हे आपल्याला माहितीच असेल. रोहित पवार त्या मुलीच्या घरी गेलेले आणि त्यांनी नंतर मीडियाला वाईट दिलेलं की तिच्या भावाला पायलट बनायचं आहे, म्हणून ग्राउंड स्टाफ म्हणून त्याची भरती आम्ही करू, असं आश्वासन रोहित पवारांनी दिलं आहे. चांगलं आहे, व्हेरी गुड, ॲप्रिशिएटेड. बट ग्राउंड स्टाफला किती सॅलरी असते? 50, 60, 70 हजार. त्या 70 हजारावर तो घर चालवेल की स्वतः पायलट बनायचं स्वप्न बघेल? त्या हवालदाराचं काय? त्याचे आई वडील मुलं ते कशी शिकतील? त्यांना मोबदला काय? त्यांच्या घरात तर कोण उपमुख्यमंत्री नाही, त्यांच्या घरात तर कोण माजी मुख्यमंत्री नाही, त्यांच्या घरात तर कोण खासदार नाही आहेत, नाही त्यांचा साखर कारखाना आहे. ते कसं घर चालवणार? त्या 2 पायलटचं काय? लोन असतील, होम लोन असतील, अजून कुठचं काय काय असेल त्यांच्या घरावर, मुलं लहान असतील, त्यांनी कसं करावं? या सगळ्या गोष्टींबद्दल महाराष्ट्र सरकार किंवा तो खाजगी प्रायव्हेट जो विमान कंपनीवाला आहे तो काही मोबदला देणार आहे? महाराष्ट्र राज्य काय मोबदला देणार आहे? असंच काहीसं सिंदूर ऑपरेशनच्या वेळी झालेलं. आपण सिंदूर ऑपरेशन केलं, सगळं झालं, सगळ्यांनी सेलिब्रेट केलं, मी सेलिब्रेट केलं. पण ते आतंकवादी धर्म विचारून आपल्याला मारलेलं तेही अजून काही मिळाले नाही. असे खूपशा अनेकशा गोष्टी आहेत ज्याच्यावर पडदा टाकण्यात आला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, स्टेट गव्हर्नमेंटकडून. माझं कन्सर्न अजितदादा गेले ह्याच्याबद्दल मला दुःख आहेतच, पूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे. पण त्याच्यापेक्षा जास्ती दुःख मला ते 4 जण त्यांच्याबरोबर गेली त्यांचं आहे. कारण की त्यांच्या कुटुंबात नाही कोणी उपमुख्यमंत्री आहे किंवा नाही माजी मुख्यमंत्री आहे, कोणच नाही आहे.